मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिङ्गं पांडुरंग गुरु पांडुरंग गुरु प्रथम नमन. गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अध्यत्र यजननी देवाची. मस्तक हे पायावरिया, वारकरी सत्ता, वारकरी सत्ताच्या, वारकरी सत्ताच्या, वारकरी पायावरिया, वारकरी सत्ताच्या, वारकरी सत्ता, वारकरी सत्ता. या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा मागणीपर या प्रकरणातील हा अभंग भगवंताच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबाराय या अभंगातून मागणी मागतात. तुकोबारायांच्या आपण गाथ्यातील अभंगाची जर प्रकरण पाहिले तर ज्यावेळेस आपण तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करतो, ज्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करतो, त्याप्रमाणे जेव्हा आपण गाथ्याचं पारायण करतो त्यावेळेस गाथ्यामध्ये पारायण करत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रकरण दिसतात. पहिल्या अभंगापासून जर आपण सुरुवात केली तर पहिल्याच अभंगामध्ये तुकोबारायांनी नमन केलेलं आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. नमनापासून तुकोबारायांच्या गाथ्याला प्रारंभ झालेला आहे, प्रकरण सुरू झालेलं आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातील जर आपण अभंगांचा विचार केला तर काही अभंग नामपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग विरहपर आहेत, काही अभंग स्वार्थपर आहेत, काही अभंग स्वानुभवपर आहेत, काही अभंग संतांचा महिमा वर्णन करणारे आहेत, काही अभंग तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करणारे आहेत, काही अभंग तीर्थाचा महिमा वर्णन करणारे आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत आणि काही अभंग मागणीपर आहेत. असे वेगवेगळे प्रकरण तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पारायण करताना दिसतात. तर अनेक अभंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुकोबारायांनी मागण्या केलेल्या आहेत आणि आजच्याही अभंगात तुकोबाराय मागणी करतात, पण वेगळ्या अशा स्वरूपाची मागणी करतात. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या अनेक मागणीपर अभंगापैकी हा एक अभंग आहे आणि हा आजचा एक अभंग असा आहे की जो कधी मनुष्य कीर्तन ऐकत नाही, जो कधी मनुष्य कथा ऐकत नाही, जो कधी मनुष्य भजन ऐकत नाही आणि जो कधी मनुष्य हरिपाठ म्हणत नाही, अशाही व्यक्तीच्या पाठ असणारा हा अभंग आहे. आपल्यापैकी कोणीतरी म्हणेल का हा अभंग आमच्या पाठ नाही, किंवा या अभंगामध्ये तुकोबारायांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी तुकोबारायांनी कशा पद्धतीने केलेली आहे हे आम्हाला माहित नाही. असं आपल्यापैकी तरी आपण भारतामध्ये जन्माला आलो तर आपल्यापैकी तरी कोणी म्हणणार नाही हा अभंग म्हटल्यानंतर हरिपाठ संपतो, हा अभंग म्हटल्यानंतर कीर्तन संपतं, हा अभंग म्हटल्यानंतरच त्या ठिकाणी भजनाची ही काय होते सांगता होते. म्हणजे हा अभंग न कधी कीर्तन ऐकणाऱ्याच्या, न कधी प्रवचन हरिपाठ ऐकणाऱ्याचा सुद्धा हा कानपाठ असणारा हा अभंग आहे. आणि ह्या अभंगामध्ये तुकोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात. पण मागणी मागत असताना तुकोबाराय या अभंगामध्ये स्वतःहून मागणी करत नाही. विठ्ठल आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्या या खरपुडी या ग्रामामध्ये पावन आणि पवित्र झालेल्या साधू संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आपल्या जालना जिल्ह्याचे वैभव असणारे पवित्रते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते असे म्हातारबाबा शिंदेच्या असणाऱ्या पावन भूमीने ही असणारे पावन स्पर्शाने चरण स्पर्शाने ही आपली असणारी जालना जिल्ह्याची भूमी आणि या असणाऱ्या जालना जिल्ह्याच्या भूमीमध्ये असणारे अंतर्गत आपलं हे खरपुडी गाव आणि या खरपुडी गावामध्ये आपण गेल्या 3 वर्षापासून 2 वर्ष आपण सामुदायिक भागवत कथा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गेली आणि या वर्षी
आपल्या गावचे सरपंच, आता रोज सगळ्यांनी परिचय दिलेला आहे, मला अधिक असं काही सांगायची गरज राहिलेली नाही. तर या ठिकाणी प्रदीप मामाने यावर्षी आपल्या स्वतःकडून काहीतरी अन्नदान घडावं आणि आपल्या स्वतःच्या दारामध्ये भगवंताचा नामोच्चार केला जावा, हा एवढाच हेतू होता. बाकी कुठलाही हेतू या कार्यक्रमाच्या पाठीमागे नव्हता. आणि अगदी उदार अंतकरणाने सगळ्यांच्या असणाऱ्या अगदी अथांग या ठिकाणी पाठीमागून सर्वांनी हात देऊन अगदी सुंदर अशा प्रकारे भव्य आणि दिव्य अशा प्रकारे महिला श्री शक्तीचा जागर आणि श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. आणि सुंदर अशा प्रकारे समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, समस्त पंचक्रोशीतील मंडळी आणि माझ्यासोबत जेवढे काही आमचे गायनाचार्य मंडळी आहेत, वाजवणारे मंडळी आहे, या तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आपण भगवंताकडे तुकोबरायांसारखी मागणी मागणार आहोत. विठ्ठल आज मी सगळ्यांना विनंती करेल, सगळ्यांनी मला सहकार्य करायचं. बसणाऱ्यांनी पण टाळ्या वाजवायच्या, वाजवणारे म्हणणारे आहेतच. कारण मी 7 दिवस बोलून बोलून आता तुमच्याशी काय बोलणार आहे. कारण कीर्तनाला येतात ते म्हणते ना, आम्हाला तुम्ही काय बोलल्या. पण 7 दिवस मी 6-6 तास इथे बसून होते आणि आजही 6.5 तास इथे बसून होते. म्हणून बसण्याची सगळी शक्ती बोलण्याचीही संपलेली आहे. पण भगवंताच्या कृपेने एक भगवंताची सेवा आहे. आणि भगवंताची सेवा ही जर भगवंताला जर मान्य असेल तर भगवंत देव भावाचा भुकेला. या न्यायाने आपण आजची या ठिकाणी सेवा करणार आहोत. तर गेल्या 7 दिवस या ठिकाणी सर्व महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळीने सुंदर अशा प्रकारे सगळ्यांना उद्धारून नेणारी, सगळ्यांना पावन करणारी आणि सगळ्यांना पवित्र करणारी अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आपण काय केलेली आहे, श्रवण केलेली आहे. की सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, की सर्वांना अगदी उद्धरून नेणारी ही भागवत कथा या ठिकाणी आपण श्रवण केलेली आहे. आणि जो 7 दिवस सेवा करतो त्यालाच मागणी मागण्याचा काय असतो, अधिकार असतो. विठ्ठल 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 तर 7 दिवस आपण सर्वांनी श्रवण ही केलेली आहे, कथाही ऐकलेली आहे. आणि सुंदर महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या कीर्तनकारां महिलांचे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आपण कीर्तन ही श्रवण केलेली आहे. मी रात्रीच म्हटले होते की आपण नियोजनात बदल करू थोडासा, पण मामांनी ऐकलं नाही. मला वाटलं होतं की आपण आज दुसऱ्याला कोणाला तरी आमंत्रित करू. कारण 7 दिवस मीच कथा केली आणि 7 दिवस बोलल्यानंतर कुठल्याच कथा करायला 2 कीर्तनाची शक्ती राहत नाही. विठ्ठल 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 भगवंताच्या द्वारामध्ये या ठिकाणी आपल्याला आपण सर्वांनी सेवा केलेली आहे. तर सर्वांना आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे. जो सेवा करतो त्याला मेवा मिळतो, जी सेवा करत नाही त्याला मेवा मिळत नाही. आणि आपण शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाची, राधा राणीची, भगवान पांडुरंग परमात्म्याची अगदी शुद्ध अंतःकरणाने या ठिकाणी सेवा केलेली आहे. गाथा त्या ठिकाणी भागवत ऐकलेलं आहे, कीर्तन ऐकलेले आहे. आणि या ठिकाणी आपला अधिकार या ठिकाणी आपण संपादन करून घेतलेला आहे की भगवंताला काहीतरी मागायचं. आणि सेवा केल्यानंतर काय मागावं, कशा प्रकारे मागावं हे तुकोबरायांच्या न्यायाप्रमाणे आज देवाला आपण ही मागणी करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल राजच्या अभंगामध्ये तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात. तुकोबारायांनी जी मागणी केलेली आहे ती कोणाकडे केलेली आहे, कशा करता केलेली आहे, कोणी मागणी केलेली आहे आणि कोणा करता केलेली आहे, असे 4 प्रकार पडतात. कारण मागणी ज्याच्याकडे करायची आहे तोही अधिकारी लागतो, जो मागणी करतो तोही अधिकारी लागतो, ज्याच्या करता मागणी मागायची आहे तोही अधिकारी लागतो आणि मागणी ही अधिकाराचीच लागते. तर 4 प्रकार आहे. तर या ठिकाणी तुकोबाराय मागणी करतात, पण त्या अगोदर तुकोबाराय देवाला मागतात का हा सगळ्या विठ्ठल 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 विठ्ठल
केला तर तुकोबारायांचं असं परखड चरित्र आहे की तुकोबारायांनी कधीही देवाकडे काही मागणे जीवनामध्ये तुकोबारायांनी भक्ती करत असताना फक्त निष्काम स्वरूपाची भक्ती केलेली आहे, त्याचा मोबदला तुकोबारायांनी कधी देवाला मागितलेला नाही. आणि तुकोबाराय मागणी करतात हा आपण विचारही करू शकत नाही, पण तुकोबारायांनी मागणी केलेली आहे. तुकोबारायांनी स्वतः होऊन काही मागण्या केलेल्या आहेत, काही जगाकरता मागण्या केलेल्या आहे, काही भक्ती करता मागण्या केलेल्या आहे, काही नामाकरता मागण्या केलेल्या आहेत. पण तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये स्वतःहून मागणी करत नाही. तुकोबारायांच्या जर आपण स्वतःहून केलेल्या मागण्याचा जर विचार केला तर तुकोबाराय भगवंताला त्या ठिकाणी मागत असताना एका ठिकाणी म्हणतात की देवा माझी तुझ्याकडे एक मागणी आहे. कारण तुकोबाराय महिन्याला पंढरीची काय करायचे, वारी करायचे. आपण वर्षाला करायला कंटाळा करतो की नाही? वर्षाला आपल्याला वाटतं की कधी 15 दिवस जायचं, कशाला एनर्जी खर्च करायची, इतक्या दिवस चालायचं, पाऊस असतो, ऊन असतो. पण महाराज देव सुद्धा म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. देवाला सुद्धा आपल्या भक्ताची वाट असते आणि परत त्या ठिकाणी आपण वर्षातून एकदा जायला सुद्धा कंटाळा करतो. पण तुकोबारायांच्या पिढीमध्ये तुकोबारायच नव्हते करत, तर तुकोबारायांची पूर्वज जे होते विश्वंभर बाबा, अगदी विश्वंभर बाबा पासून तुकोबारायांपर्यंत न चुकता पंढरी क्षेत्राची काय होती, वारी होती. अगदी न चुकता तुकोबारायांच्या कुळामध्ये पंढरपूरची वारी होती. तुकोबाराय ही यायची आणि एक वेळेस तुकोबाराय पंढरपूरला आले. तुकोबारायांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाचं दर्शन घेतलं. गरुड खांबाचं नामदेवरायांचं चोखोबारायांचं दर्शन घेतलं, गरुड खांबाचं दर्शन घेतलं आणि तुकोबाराय भगवान पांडुरंगाच्या असणाऱ्या अगदी जवळच्या द्वाराला गेले. कुठे? जिथं तो आडवा खांब लावलेला आहे तिथं तुकोबाराय गेले आणि भगवंताला पाहिलं. आणि भगवंताला पाहिल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात ठाकलोसी द्वारी. तुकोबाराय स्वतःहून मागणी करतात देवा मी तुझ्याकडे आलेलो आहे आणि तुझ्या या द्वारामध्ये ठाकलोसी द्वारी उभा याचे का भिकारी. तुकोबाराय स्वतःला भिकारी म्हणतात. आणि महाराज भिकारी जरी व्हायचं झालं ना तर महाराज देवाचाच व्हावा. विठ्ठल भिकारी व्हायचं असेल आणि कोणाला काही मागायचं असेल ना महाराज ऐऱ्यागिरीला मागू नये, गरीबाला श्रीमंताला जगातल्या कुठल्याही साधकाला मागू नये. काही जर मागायचं असेल तर मागावं ही कोणाला, देवाला. भिकारीही व्हावं तर कोणाचे व्हावं, देवाचं. आणि
कुठल्या गावाचा नाही, कुठल्या नगराचा नाही, कुण्या जिल्ह्याचा नाही किंवा देशाचा नाही, तर होईन भिकारी पंढरीचा वारकरी. भिकारी जरी व्हायचं झालं तर वारकरी व्हावा आणि पंढरीचा भिकारी व्हावं. मला सांगायचा भाव एकच की तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या द्वारामध्ये आलेलो आहे. गरुड खांबाचं जे पुढचं द्वार आहे तिथे बरोबर आडवा खांब लावलेला आहे आणि तिथे लिहिलेलं आहे, ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न अहो भाग्यवंता रमाकांता श्री विठ्ठला. कोणी कोणी वाचलेलं हे नाव? एकट्या बाबांनीच वाचलेलं आहे. आपण पंढरपूरला अनेक वेळा गेलो पण पंढरीनाथ भगवंताच्या समोर हा मंत्र लिहिलेला आहे. कारण तुकोबाराय तिथे उभा राहिले आणि तुकोबाराय म्हणतात, देवा ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. देवा मी भिकारी झालेलो आहे आणि याचक म्हणून तुझ्याकडे भीक मागतो, दान मागतो. तुकोबाराय स्वतःहून म्हणतात, काय म्हणतात की माझं भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर प्रेम दे, भाव दे. मी तुझ्या द्वारात उभा आहे. महाराज कोणाच्या दारात उभा राहू नये, भगवंताच्या द्वारामध्ये उभा राहावं. कारण दार वेगळं असतं आणि द्वार वेगळं असतं. दारात उभा राहिला तर भिकारी म्हटल्या जातं गावातला आणि भगवंताच्या द्वारात उभा राहिला तर देवाचा भक्त म्हटल्या जातो. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, देवाच्या द्वारात द्वारामध्ये उभा राहावं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, जो देवाच्या द्वारामध्ये, देवाच्या दारात नाही बरं का, देवाला दारच नसतं, देवाला काय असतं, द्वार असतं. आणि देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, काय होतं, एक वर्षभर नाही, एक महिना नाही, एक दिवस नाही. ज्ञानोबाराय म्हणत नाही एक वर्षभर, एक महिनाभर, एक दिवसभर, एक तासभर. म्हणतात का ज्ञानोबाराय? पहिला अभंग म्हणा, आत्ता म्हणला त्या म्हणा बरं. देवाची आहे. आता मला काही तुम्हाला हसवता येत नाही. पडिले वळण इंद्रिया सकळ, त्याच्यामुळे तुम्ही आहेत त्याच्यात तुम्ही समाधान माना बरं का विठ्ठल. ज्ञानोबाराय म्हणतात, एक वर्ष नाही, एक दिवस नाही, एक तास नाही, तर ज्ञानोबाराय म्हणतात या मानवी देहाला येऊन जर उभा राहायचं झालं तर देवाच्या द्वारामध्ये उभा राहा. आणि किती वेळ म्हटले ज्ञानोबाराय? तासन तास. देवाची द्वारी उभा क्षण बरी. बरं, क्षणभर उभा राहिल्यानंतर काय मिळतं? ज्ञानोबाराय म्हणतात, एक मुक्ती नाही, एक मुक्ती प्राप्त करण्यासाठी जपी तपी साधक संन्यासी लाखो वर्ष तपश्चर्या करतात पण त्यांना एक मुक्तीही प्राप्त होत नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात, जो देवाच्या द्वारात एक क्षणभर उभा राहतो त्याला किती मुक्त्या प्राप्त होतात?
चार तिने मुक्तीचारी साधी येल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता. एक मुक्ती नाही, चार मुक्त्या प्राप्त होतात. किती वेळ उभा राहिल्यानंतर? मग तुम्ही म्हणाल कशाला करायचा 7 दिवस सप्ताह, कशाला करायची 7 दिवस भागवत कथा, कशाला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायची? देवाच्या द्वारामध्ये अंतिम वेळेला शेवटच्या काळाला देवाच्या द्वारात जायचं, देवाला एक क्षण काय तासन तास उभा राहायचं, देवाला म्हणायचं 4 नको, एकच मुक्ती दे. महाराज ज्ञानोबाराय एवढे वेडे होते का? ज्ञानोबाराय म्हणतात अरे एक क्षणभर म्हणजे ज्या मानव देहाला तुम्ही आलात ना, त्या मानव देहाचा एक क्षण ना क्षण भंगुर नाही भरवसा, भंगुर नाही भरवसा, भंगुर नाही भरवसा, वारे साबादा थोडा मायाशा, काही नसले मग तळा पडेला फासा, हुशार थोडा आहे वळसा, भरवसा, देवाच्या दारामध्ये भगवंताचं नामस्मरण करत काय करा, खर्च करा. जर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये क्षण 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 न वाया घालता, महाराज गोपिकांच्या भक्तीकडे बघा. महाराज आपण आयुष्यातले किती क्षण वायाला घालतो. त्या गोपिका, आपण गोपिगीत ऐकलं की नाही? जयति तेधिकं जन्मना व्रजहा श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दयित दृश्यतां दीक्षुतावकाश त्वयि धृता सबस त्वां विचिंतते. त्या गोपिका म्हणतात देवा तुझी कथा ऐकून ज्या जीवाला समाधान होतं, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. देवा तुझी कथा ऐकल्यानंतर जो तापल्याला देह शांत होतो, पण तू जर आमच्या पुढे एक क्षण नसेल, किती किती क्षण क्षण फार मोठा झाला गोपिकांसाठी. ज्या वेळेस कन्हैया भगवंत असणारा त्या गोपिकांना सोडून अंतर्धान झाला. तुम्हाला कथा माहित आहे म्हणून सांगते, कारण यांनाही माहित आहे, पण मला गोपिकांची भक्ती सांगायची. आपण क्षण क्षण नाही आयुष्यभर देवाला विसरतो, पण गोपिकांची भक्ती बघा, संतांची भक्ती बघा. त्या गोपिका भगवंतावरती एवढं प्रेम करायच्या असो, पण भगवंताचा वियोग, भगवंताचं नाम एक क्षणभरत सुद्धा त्या विसरत नव्हत्या. आणि गोपिकांना सोडून जेव्हा भगवंत गेले ना, एक क्षणाचा त्यांना वियोग सहन झाला नाही. त्या गोपिका विधात्याला शिव्या देतात की अरे विधात्या, तू हा मानव देह बनवला की नाही देवाने? मानव देह पंचकृत पंचमहाभूतांचा मिश्रित असणारा 5 तत्वाचा हा मानव देह आहे. आणि त्या गोपिका म्हणतात हे ब्रह्मदेवा, या देहाला तू बनवलं, त्याला हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, मुख दिलं, सर्व दिलं, आणि त्या डोळ्याला पापण्या दिल्या. काय दिल्या? पापण्या. त्या पापणी जेव्हा हलते तेव्हा डोळा खाली पडतो की नाही? आणि तेव्हा पापणी हलते तेव्हा समोरचं एक क्षणभर दिसत नाही. त्या गोपिका म्हणतात आमची पापणी जेव्हा खाली पडते ना, तेव्हा आम्हाला परमात्मा दिसत नाही. तो क्षण नसतो, निमिषही नसतो. माझ्याकडे बघता बघताच तुमच्या किती वेळ हल्ले असतील पापणे? आपल्याला मोजता येतात का? नाही महाराज, मोजता येत नाही. पण जेव्हा पापणी खाली पडते ना, त्या गोपिका म्हणतात की अटति यद भवान्ननिकाननं त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम. त्या गोपिका म्हणतात अरे ब्रह्मदेवा, आमची पापणी जेव्हा हलते, त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम. पाहिलं तर तू अंतरला, तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. मला सांगायचा भाव एवढाच आहे की जेव्हा पापणी खाली पडते
तेव्हा देव दिसत नाही. आणि त्या विद्यार्थ्याला म्हणतात की तो क्षण आम्हाला एका क्षणासारखा नाही तर त्रुटीर युगा येते त्वाम पश्यताम, आम्हाला तो क्षण युगासारखा वाटतो. आणि महाराज त्या देवाने देह दिला त्याला 24 घंट्यातून आपण 2 मिनिटं तरी बघतो का? बघतो का आपण? 2 मिनिटं सुद्धा बघत नाही. आणि महाराज क्षण क्षण नारोबाराय म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षण बरी, आयुष्यातला क्षण ना क्षण जर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये खर्च कराल तर तिने मुक्तीचारी साधी येईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ठाकलोसे द्वारी. तुकोबाराय म्हणतात देवा मी तुझ्या द्वारामध्ये उभा आहे आणि मला काही नको तुझ्याकडून, माझं भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. मला देवा तुझ्याकडून प्रेमा व्यतिरिक्त काहीही नको. ही तुकोबारायांनी स्वतःहून केलेली काय आहे? मागणी आहे. स्वतःची मागणी बरं का, म्हणजे तुकोबारायांनी आजच्या अभंगात स्वतः मागणी केलेली नाही, पण ज्या स्वतःहून केलेल्या मागण्या आहेत. अजून तुकोबाराय म्हणतात देवा देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा तू ज्याच्या चित्तामध्ये अखंड वास्तव्य करतो ना अशा जीवाची मला काय घडू दे? सेवा घडू दे. ही स्वतःहून केलेली मागणी आहे. आणखी तुकोबाराय म्हणतात की दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. देवा तुझी जी काही मी पंढरीची वारी करत आहे, तुझं जे काही मी नामचिंतन करत आहे आणि नाम घेत आहे त्या मनाला जे वाणी आहे, जे हृदय आहे आणि जे अंतःकरण आहे, आणि ज्या अंतःकरणामध्ये 4 भाग पडलेले आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आणि त्या अंतःकरणाचा जो ग्रहण करणारी जी बुद्धी आहे ना त्या बुद्धीला तू कदापि दुर्बुद्धीचा स्पर्श होऊ देऊ नको. आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती दरी. ही स्वतःहून केलेली काय आहे? मागणी आहे. आणखी तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्याकडे येत असताना आम्ही लगेच तुझ्याकडे येत नाही तर अगोदर चंद्रभागेचं काय करतो? स्नान करतो. देवा या चंद्रभागेचं स्नान पुन्हा पुन्हा घडू दे. चंद्रभागे स्नान, 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 चंद्रभागे स्नान. हा तुका मागेची दान, तुका मागेची दान, पंढरीचा रोज म्हणतो की नाही आपण हा अभंग हरिपाठानंतर, हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. देवा माझी अजून एक मागणी आहे तुझ्याकडे. देवा माझी आस आहे, इच्छा आहे की चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुका मागे हेची दान. काय मागलं दान? चंद्रभागे स्नान. चंद्रभागेच का मागितलं बरं? गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी या गंगेचं स्नान का मागितलं नाही? तर महाराज अनेक तीर्थाला गेल्यानंतर तिथं स्नान करावं लागतं. स्नान का करतो आपण तीर्थामध्ये? की आपल्या केलेल्या दोषाची निवृत्ती व्हावी म्हणून आपण तीर्थामध्ये काय करतो? स्नान करतो, पवित्र होतो. पण तुकोबारायांना माहित होतं की जगातल्या सगळ्या तीर्थाला गेल्याच्या नंतर स्नान करावं लागतं, पण जगातला असं एकमेव तीर्थ असा आहे चंद्रभागा. जरी कोणाला कंटाळा आला येत नाही असं नाही बघा, तुम्ही गेलेले लोक नुसते गोटे इतके पाय धुते. एक तर तीर्थामध्ये स्नान करावं, नाहीतर नमस्कार करावा. गोट्या इतकी पाये कधीच तीर्थामध्ये धुऊ नये. विठ्ठल तीर्थामध्ये पाय धुणं हा दोष आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही कशी काय म्हणता, तर तुम्ही चातुर्मासला जा आणि आमच्या गुरुवारी असणारे चंद्रशेखर महाराजांना विचारा. अनुमोदन ज्यांचं ऐकलं त्यांचं विठाला जागावं. म्हणजे तुम्ही मला विचारलं तरी त्यांच्याकडे माझ्याकडे पुरावा आहे. त्यांनी सांगतात नेहमी की चंद्रभागेमध्ये गेल्याच्या नंतर आपण स्नान करावं, नमस्कार करावा, नाहीतर घोट्या इतकं पाय धुवू नये. मला सांगायचा भाव काय की अनेक तीर्थामध्ये
स्नान करावं लागतं. पण चंद्रभागेमध्ये स्नान नाही जरी केलं ना तर महाराजांनी वर्णन वाच केलं. म्हणता गंगा गंगा वाच म्हणता गंगा गंगा वाच म्हणता गंगा गंगा वाच म्हणता गंगा गंगा वाच म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा सकळ पाप जाती भंगा वाच म्हणता गंगा गंगा पाप जाते गंगा सकळ जाती गंगा दृष्टी पडता गंगा संतांनी वर्णन केलेलं आहे. तुकोबाराई चंद्रभागेचं स्नानच का म्हणतात तर महाराज म्हणतात अनेक तीर्थामध्ये गंगेचं नाम घेतलं तर पापाचा नाश होतो पण नाम घेतल्यानंतर पण तुकोबाराई म्हणतात सकाळी तीर्थे घरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखली या ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा मीरा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा मीरा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा मीरा ऐसे भीमा मीरा ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा तीरा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा ऐसा मिटेगा ऐसा मिटेगा ऐसा मिटेगा चंद्रभागे स्नान तुकोबराय म्हणतात या चंद्रभागेच मला स्नान घडू दे. चंद्रभागेच का तर महाराज म्हणतात ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. अशी चंद्रभागा या जगाच्या पाठीवर कुठे नाही. विटेवरचा देव जगाच्या पाठीवर कुठे नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पंढरी सारखं क्षेत्र चंद्रभागे सारखं तीर्थ आणि विटेवरच्या देवासारखा देव. बघा तुम्ही चार धामाला जा कुठेही जा विटेवरच्या देवासारखा देव आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्याचं दर्शन भेटणार नाही. देव कसा आई समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या किंवा सुंदरते ध्यान उभे विटेवरी ऐसा विटेवर देव कोठे. म्हणून तुकोबाराय स्वतः म्हणतात की या विटेवरचा देव जिथे उभा आहे ज्या तीर्थक्षेत्राच्या कडेला उभा आहे ऐसी चंद्रभागा. अशा चंद्रभागेचं तुकोबाराय स्वतःहून दान मागतात की तुका मागे हेची दान चंद्रभागे स्नान. तुकोबारायांची स्वतःहून केलेली ही काय आहे मागणी आहे. आणखी तुकोबाराय एकच आहे की माझे चित्त तुझे पायी राही ऐसे
करी काही. ही तुकोबारायांनी स्वतःहून केलेली काय आहे मागणी आहे. पण तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये स्वतःहून दान मागत नाही. कारण तुकोबारायांचा स्वभाव असा आहे की काही अभंगात स्वतः दान मागितलं, पण काही अभंगामध्ये देवाला मागायला सांगितलं. नवे नवे देवाला म्हणावं लागलं तुकोबाराय काहीतरी मागा. मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा, काही मागा, मनसी काही मागा. जिरेगा पांडुरंगा, हे जिरेगा पांडुरंगा, मनसी काही मागा मनसी काही मागा. हे जिरेगा पांडुरंगा, हे जिरेगा तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये स्वतःहून मागणी मागत नाही, देवाला म्हणावं लागलं तुकोबाराय काहीतरी मागा. कारण तुकोबारायांचा स्वभाव हा मागण्याचा नाही. आणि तुकोबाराय ज्यावेळेस महिन्याच्या वारीला यायचे तर काहीच मागत नव्हते. पण महाराज देवाला एक वेळेस प्रश्न पडला होता का तुकोबारायांचा जर परमार्थ पाहिला तर तुकोबारायांचा परमार्थ हा सगळ्या संतांपेक्षा काय होता वेगळा होता. तुकोबारायांच्या परमार्थाची जी परिभाषा आहे ती कोणीच करू शकत नाही. मला देव पंढरीच्या वारीला तुकोबाराय पंढरीच्या वारीला यायचे, वारी करायचे, दर्शन करायचे, निघून जायचे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे की देवाला चिंता पडली विटेवरच्या. देवाला चिंता पडली की माझा तुकोबा महिन्याला पंढरीची वारी करतो, महिन्याला तुकोबानीच केली नाही तर विश्वंभर बाबापासून भोलेबापासून तुकोबारायांपर्यंत अव्याहतपणे न चुकता माझी पंढरीची वारी करतात, पण त्याचा मोबदला काहीही मागत नाही. तुकोबा देव चिंता करायला लागले. आणि चिंता करत असताना आता कोणीही चिंता करत असलं तर शेजारची व्यक्ती विचारते का नाही. कारण चिंता आणि चिता, चिंता आणि चिता, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते पण चिंता जिवंत माणसाला जाळते. विठ्ठल का चिंता आणि चिता दोनच थोडासा फक्त अनुस्वाराचा टिंबाचा फरक आहे. चिंता आणि चिता, चिता एकदाच जाळते, जो एकदा जन्माला येतो एकदाच मरतो, पुन्हा पुन्हा काही माणूस मरत नाही. त्या ठिकाणी एकदाच ती असणारी चिता जाळते. पण चिंता करणारा माणूस रोज 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 चिंता करू 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 वाळून जातो. बघा तुम्ही चिंता करू नका चिंता, कारण चिंता केणारे काहीही लाभ होत नाही. आपण समोरच्याची जरी चिंता केली ना त्याचा काही फरक त्याच्यावर पडत नाही. जो चिंता करतो तोच जळतो, म्हणून कोणाची चिंता करायची नाही. आणि महाराज त्या ठिकाणी तुकोबारायांची चिंता कोणाला पडली जगाच्या मालकाला. भगवान पांडुरंग परमात्मा चिंता करू लागले आणि विचार करायला लागले की माझा तुकोबा अजून का मागत नाही. एवढं सगळं यांच्या पिढीचं ओझ, या पुण्याचं ओझ माझ्या डोक्यावर झालेलं आहे आणि कधी का मागत नसेल. घरी खायला काही नाही. बरं तुकोबारायांची परिस्थिती काय फार श्रीमंत होती असं काही नाही. चुलीवरी हरळी घर चंद्रमुळी. तुकोबारायांच्या चुलीवर हरळी उगवायची. घरातून चंद्र आणि चांदण्या पाण्याकरता बाहेर जायची गरज नव्हती. आणि तुकोबारायांच्या घरी कधी चोर येत नव्हते. तुकोबाराय बोलतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जावो पुढती भिके कुत्रे घर राखीते. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरा पुढं कधी चोर आलेले नाही, कधी चोराने डाका टाकला होतच काय तुकोबारायांच्या घरी. तुकोबारायांच्या घराला दारच नव्हतं तर चोर येण्याचा प्रश्न नव्हता. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. एवढी तुकोबारायांची नाजूक परिस्थिती, घरात खायला नव्हतं, काहीच नव्हतं. आणि देवाला चिंता वाटली की तुकोबा का मागत नाही, म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं कोणाला देवाला की देवा तुम्ही कोणाची चिंता करता, त्या ठिकाणी कोणाचा विचार करता. तुकोबारायांच्या चरित्रात ही कथा आलेली आहे की रुक्मिणी आई साहेब विचारतात देवा तुम्ही अशी सारखी चिंता कोणाची करता. देव म्हणाले रुक्मिणी असे अनेक भक्त झाले, जो तो येतो नमस्कार करतो तरी म्हणतो माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, नारळ फोडतो तरी म्हणतो माझ्या कुटुंबाला. आपण देवाला नमस्कार तरी फुकट करतो का? नाही करत. आपण देवाचं नामस्मरण करण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपला स्वार्थाचा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल
काही ना काही मागतो, पण माझा तुकोबा माझ्याकडे कधीच काही मागत नाही. एवढी सगळी गरिबी भरून भरून भरलेली घरामध्ये तरी माझा तुकोबा काहीच मागत नाही. रुक्मिणी म्हणायला लागली, देवा एवढं कशाला विचार करत बसता, एक पैशाचं गाठोड जरी तुकोबाराईंच्या घरात नेऊन फेकलं तर तुकोबाराई स्वीकारतील ना म्हणे. कोण म्हणाले? मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुकोबाराईंच्या चरित्रात लिहिलेलं आहे. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा एक पैशाचं गाठोड, एक सोन्याचं गाठोड जरी तुकोबाराईंच्या घरात फेकल्या तर तुकोबाराईंची गरिबी नाहीशी होईल. तुम्ही जगाची चिंता करणारे, जगाला निर्माण करणारे, आणि तुकोबाराईंची चिंता करता, कशाला करता चिंता? देव म्हणाले, नाही रुक्मिणी, माझा तुकोबा आजपर्यंत तरी त्याने कधी कोणाचं काही घेतलं नाही. जे जवळ होतं ते सुद्धा लोकांना वाटून दिलेलं आहे. त्याने माझ्या नामाशिवाय तुकोबाने काहीच घेतलं नाही. रुक्मिणी म्हणायला लागली, मी जर तुमचं हे काम केलं तर, कारण मी कोण आहे? लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी अशी असते म्हणे देवा, लक्ष्मी ज्याच्याकडे जाते त्याला बोलवायला लावते. लावते की नाही? बोलवायला लावते की नाही? महाराज, लक्ष्मी जिथं जाते तिथे त्याला बोलवायलाही लावते आणि लक्ष्मीच्या पाठीमागे अहंकारही जातो. विठ्ठल लक्ष्मी म्हणायला लागली, देवा हे काम मी तुमचं करते. देव म्हणाले, बघ तुला जमत असलं तर. लक्ष्मी म्हणाली, का नाही जमणार? वारकरी तुमचे चरण धरतात आणि तुमचे चरण कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी का कोळती. लक्ष्मीने चरण सेवा धरलेली आहे. मी साक्षात लक्ष्मी आहे. मी तुकोबारायांना त्या ठिकाणी जाऊन पैसे धन वगैरे देते. कसा तुमचा तुकोबा घेत नाही बघते. देव म्हणले, काय हरकत नाही रुक्मिणी, तुला जर माझ्या तुकोबाची परीक्षा घ्यायची ना तर सरळ देहूला जाऊ शकते. महाराज, मा रुक्मिणी आई साहेब देहूला आल्या. देहूला आल्या. तुकोबारायांचं नित्यनेमाप्रमाणे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामामध्ये तुकोबाराय तल्लीन. आणि रुक्मिणी आई साहेब तुकोबारायांच्या घरी आल्या. कोण आल्या? रुक्मिणी आई साहेब साक्षात लक्ष्मी तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर तुकोबारायांनी स्वागत केलं. लक्ष्मीला वाटलं, बघा, रुक्मिणीला वाटलं, मी म्हणत होते देवाला तुकोबाराय माझा स्वीकार करणार. तुकोबारायांच्या घरी गेल्यानंतर तुकोबाराय नाही म्हणणार नाही. देवाला आता खाली पायची वेळ येणार. देव जाणतात सगळं. रुक्मिणी गेलेली आहे. महाराज, तुकोबारायांनी रुक्मिणी मातेचं स्वागत केलं, बसवलं, प्रणाम केला की जगतजननी जगदंबा माता रुक्मिणी आपल्या घरी आली. महाराज, तुकोबारायांनी स्वागत केलं, बसायला आसन दिलं, प्रणाम केला. महाराज, लक्ष्मी आल्यानंतर, रुक्मिणी आल्यानंतर तुकोबारायांना किती आनंद झाला असेल. एवढा आनंद झाला. तुकोबारायांनी प्रणाम केला आणि विचारलं, मासाहेब, रुक्मिणी मातेला विचारलं, आई साहेब तुम्ही येण्या कसे काय आलात देवाला सोडून? देवाच्या प्राप्तीसाठी तर मी रात्रंदिवस नामस्मरण करत आहे, पण तो अजून आला नाही, पण तुम्ही आलात, बरं झालं तुमचं दर्शन झालं. पण तुकोबाराय म्हणतात, मा साहेब, आई साहेब तुम्ही आलात, काय कारण? मी तर तुमची काही आराधना केली नाही, तुमचं नामस्मरण केलं नाही, तुम्हाला पुकारलं नाही, तुम्ही कसं काय आलात? रुक्मिणी माता तिथं देण्यासाठी गेल्या होत्या की नाही? काय देण्यासाठी गेल्या होत्या? धन देण्यासाठी गेल्या होत्या. आणि तुकोबाराय म्हणतात, आई साहेब तुम्ही कशाला आलात? तुकोबारायांना रुक्मिणी माता म्हणतात, मी तुम्हाला काहीतरी मागायला आले. काय म्हणतात? मागायला आले. का देण्यासाठी गेल्या होत्या का मागायसाठी गेल्या होत्या? देण्यासाठी गेल्या होत्या. पण रुक्मिणी आई साहेब तिथं जाऊन म्हणतात, तुकोबा मी तुम्हाला काहीतरी मागण्यासाठी कुठून आले? पंढरपूरहून आले. तुकोबाराय म्हणतात, माझ्यासारख्या गरीबाकडे देवाच्या नामाशिवाय काय असणार आहे? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आमचं धन म्हणजे भगवंताचं नाम आहे. भगवंताचं त्या ठिकाणी धनच ही आमचं सर्वस्व जीवन आहे. आणि माझ्याकडे काय असणार तुम्हाला देण्यासाठी? रुक्मिणी म्हणतात, नाही तुकोबा, तुमच्याकडे आहे, मला तुम्ही काहीतरी देण्यासाठी मी इथे आलेले आहे आणि मी तुम्हाला मागण्यासाठी आलेले आहे, तुम्ही द्या. तुकोबाराय म्हणतात, मागा, तुम्हाला काय मागायचं तर? रुक्मिणी म्हणतात, मागा नाही, तुम्ही अगोदर वचन द्या की रुक्मिणी आई साहेब तुम्ही जे मागताल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हे माझं तुम्हाला काय आहे? वचन आहे. अरे तुकोबाराय होते, दिलेलं वचन कधी मोडत नव्हते ना. आपल्याकडे तर वचनावर वचन किती असतात आणि किती जातात, काही की नाही, त्याला काही किंमत नसते. पण तुकोबाराय होते महाराज ते. आणि तुकोबाराय म्हणतात, आई साहेब तुम्हाला मी वचन देतो की तुम्ही जे मागाल ना ते द्यायला मी तयार आहे, तुम्ही मागा. महाराज, रुक्मिणी माता मागायला लागल्या. रुक्मिणी माता म्हणतात, तुकोबाराय तुम्हाला जे पाहिजे तुम्ही मागणार ना, देणार ना तुम्ही? म्हणे हो. आणि रुक्मिणी माता म्हणतात, आता एक काम करा, मी जे तुम्हाला देईल तुम्ही ते घेणार ना? म्हणजे उलट प्रश्न विचारायला लागल्या रुक्मिणी माता. अगोदर काय म्हणल्या? मी तुम्हाला काहीतरी मागायला
आले. मग मला एकच द्या की मी जे तुम्हाला देईल त्याचा तुम्ही काय करा. कोण म्हणतात? रुक्मिणी माता. तुम्ही द्यायला तयार आहात ना, तर मी तुम्हाला म्हणत आहे की मी जे तुम्हाला देईल ते तुम्ही घ्यायला तयार आहेत ना. तुकोबाराय म्हणले मला अगोदरच माहित होतं की काहीतरी घोटाळा आहे. कशाला तरी रुक्मिणी आई साहेब साध्या येणार नाही. रुक्मिणी आई साहेब म्हणतात की मी जे देईल तुम्ही ते घ्यायला तयार आहेत ना. तुकोबाराय म्हणले हो. पण तुकोबाराय म्हणले माझी पण तुमच्याकडे मागणी आहे. माझी पण मागणी आहे. तुम्ही जसं म्हणता ना तुम्ही जे द्याल ते मी घ्यावं, तर मलाही तुम्ही वचन द्या की मी जे तुम्हाला मागील तुम्ही ते मला दिलं पाहिजे. आता रुक्मिणी माता जे देणार होत्या ते तुकोबारायांना कळालं होतं. पण तुकोबाराय म्हणतात मी जे तुम्हाला मागील तेही तुम्हाला द्यावं लागेल. हे तुम्ही काय द्या, वचन द्या. मला रुक्मिणी मातेने वचन दिलं, तुकोबारायांनी वचन दिलं. रुक्मिणी माता मला ऐश्वर्य देणार आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा. हे कोण म्हणलं? रुक्मिणी आई साहेब. तुकोबारायांनी काय दिलं होतं? वचन दिलं होतं. आणि रुक्मिणी आई साहेबाला तुकोबाराय म्हणतात आता माझं वचन बघा. तुम्ही म्हणता ना मी जे तुम्ही द्याल ते मी स्वीकारावं, मग माझंही वचन तुम्ही पूर्ण करा. इथून तुम्ही चालत्या व्हा. ही माझी तुमच्याकडे काय आहे, मागणी आहे. मला तुमची लक्ष्मी नको, मला तुमचं धन नको. मला रुक्मिणी माताच काय, छत्रपती शिवाजी महाराज आले होते तरी सुद्धा तुकोबाराय म्हणते होते की दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात ना पडे. विठ्ठल रुक्मिणी माता देऊ लागल्या. पण तुकोबाराय म्हणले तुम्ही दिलं मी तुम्हाला वचन दिलं, पण मी मागितलं तुम्ही मला वचन दिलं, तुम्ही इथून निघा. महाराज रुक्मिणीचं काहीच चाललं नाही. रुक्मिणी माता पण नरपूरला आल्या. देवाने विचारलं झालं की तुमची देवणघेवण. देवाला माहित होतं तुकोबाने स्वीकारलं नाही. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचं जाणं येणं राहू द्या, मला तिथं जायचंही नाही आणि यायचंही नाही. देव म्हणले होते मला माहित होतं माझा तुकोबा कधीही काही मागणार नाही. मला तुकोबाराय कधीच मागत नव्हते. आणि एक वेळेस तुकोबाराय पंढरीच्या वारीला आले आणि आल्यानंतर तुकोबारायांना त्या ठिकाणी देवाने अगदी खाली मानाने पाहिलं. देव सगळ्यांकडे कसा पाहतो, समदृष्टीने पाहतो. समपाय करकटी उभा तटी भेवरेच्या अगदी सगळ्यांकडे समदृष्टीने पाहणारा परमात्मा. पण देवाने आज खाली मान घातली आणि तुकोबारायांनी विचारलं देवा अरे सगळ्यांकडे तू सरळ नजरेने बघतोस आणि माझ्याकडेच तू खाली नजरेने का बघत आहेस. तर तुकोबारायांना देव म्हणतात अरे तुकोबा किती वर्षापासून म्हणतो तुझ्या पुण्याईचं ओझं मला सहन होत नाही, तुझ्या पुण्याईचं ओझं सहन होत नाही, मग का तू माझ्याकडून काही मागत नाही. तुकोबाराय म्हणतात देवा तुला ओझं सहन होत नाही, पण तुला माहित नाही का माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधा वया किंवा पांडुरंगा. देवा माझ्या वडिलाची रीत आहे, माझ्या वडिलाचा वारसा आहे की तुझी भक्ती न काही मागता करणे, निष्काम स्वरूपाची काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत आहे, आमच्या वडिलाची मिरास आहे, भक्ती तुझी करायची पण त्याचा मोबदला काही घ्यायचा नाही. पण तुकोबारायांना देव म्हणतात तुकोबाराय म्हणतात देव म्हणतात तुकोबाराय तुम्ही माझ्याकडे काही मागू नका, पण मी म्हणतो ना तुम्ही मागा. मी म्हणतो की तुम्ही मागत आहात का. तुकोबारायांचं जी मागणीचा प्रकार आहे ना फार वेगळा आहे. देव म्हणतात तुकोबाराय तुम्ही मागू नका, मी म्हणतो म्हणून मागा, म्हणसी काही मागा. तुकोबारायांना देव म्हणतात त्या ठिकाणी की काहीतरी मागा, काहीतरी मागा. तर तुकोबाराय म्हणतात देवा मला तुला मागण्याची तरी इच्छा नाहीच नाही, पण तू म्हणतोस ना म्हणसी काही मागा, तू म्हणतोस मागा मागा म्हणून तुला मला तुझा अपमान करायचा नाही. तर तुला काही द्यायचं असेल हेची देगा पांडुरंगा, हेची देगा काय देगा अभंगाच्या हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान
तरी मागा. तर तुकोबराय म्हणतात देवा मागण्याची इच्छा नाही पण मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. बरं मागून 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 तुकोबरायांनी काय मागितलं? हेची देगा काय देगा तुझा विसरण व्हावा हीच दान देगा देवा. देवा तुला मला काही द्यायचं असेल ना देवा तर एकच दान दे की जेणेकरून तुझ्या नामाचा माझ्या वाणीला एका क्षणाचाही विसर पडणार नाही. हीच दान देगा देवा. मागणी कशी केली बघा महाराज. मागताना देवाला असं मागावं कारण मागणाराही श्रेष्ठ असावा देणाराही श्रेष्ठ असावा. ज्याच्याकरता मागणी मागायची तीही श्रेष्ठ असावी आणि जी मागणी मागितली तीही अशी असावी की देणारालाही भाग पडलं पाहिजे देण्याकरता. महाराज मागणारे श्रेष्ठ आहे देणारा श्रेष्ठ आहे. मागणी केली ती श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या करता केली तीही श्रेष्ठ आहे. किती प्रकार पडले? 4. मागणारे श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मागणारा काय आपल्यासारखा काय गल्लीला फिरणारा टाइमपास करण्यापुरता नामस्मरण करणारा? महाराज आपल्याला म्हणावं लागतं विठ्ठल विठ्ठल म्हणा हाताने टाळी वाजा. त्या ठिकाणी म्हणावं लागतं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा गळ्यात तुळशीची माळ घाला मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अशांचं तिथे मागणी केली का? महाराज तुकोबाराय तसे आहेत का ज्यांचं जीवन महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय त्यांचं मन त्यांचे इंद्रिय सगळंच काय झालेलं होतं नारायण झालेला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. मला एवढंच घ्यायचं. प्रेम भावाची या देवा. भावा तुझं बिना केशवा नावडे आणू नावडे जीवा. देवा तुझ्याशिवाय मला काहीच आवडत नाही. सर्व भाव त्याचा देव भांडव. सर्व भाव त्याचा देव भांडव. सर्व भाव त्याचा देव भांडव. सर्व भाव त्याचा देव देवाच्या भक्तीशिवाय काहीच आवडत नव्हतं.
होतो. आणि तुकोबाराईंच्या जर आपण चरित्राचा विचार केला तर तुकोबाराईंच्या पूर्ण जीवनाचा विषयच काय बनलेला होता? नारायण बनलेला होता. आणि तरीही तुकोबाराय देवाला मागत असताना काय म्हणतात? तुझा विसरण व्हावा. तुकोबाराईंचं आपण चरित्र पाहिलं तर तुकोबाराईंना देवाच्या नामाचा किती तास विसर पडत होता? 1 मिनिट, 2 मिनिटं, 4 मिनिटं, 1 वर्ष नाही महाराज. दिनरचनी हाची धंदा गोविंदाचे, पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे. शिंक सांभाळी खोकाला केलेली आहे. श्रेष्ठ असावा का ज्येष्ठ असावा? श्रेष्ठ असावा. महाराज 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आणि 21 वर्षाचे साधकांचे मैबाप, योगियांची मौली, ज्ञानियांचे राजा, महावैष्णव ज्ञानोबा राय 21 वर्षाचे आहेत आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आहे. चांगदेव महाराज ज्येष्ठ आहेत आणि ज्ञानोबा राय श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ त्या ठिकाणी अधिकारी असतो का ज्येष्ठ अधिकारी असतो? हा, वय वाढून केलेले ज्येष्ठ नाही बरं का, ते नाही. तर महाराज म्हणतात ज्ञानाने जो श्रेष्ठ असतो तो श्रेष्ठ असतो. असे श्रेष्ठ असणारे तुकोबाराय दान मागतात. आणि कशी मागणी मागतात? जेणेकरून त्याच्या नामाचा विसर पडणार नाही. आणि तुकोबाराय शौचाला जरी गेले तरी विठ्ठल 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 म्हणायचे. मला तुकोबाराय म्हणतात माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा. छंद या नामाचा घेतला से. नामाचा छंद घेतल्यामुळे तुकोबाराय म्हणतात माझी वाचा अनावर झाली. मला सांगायचा भाव एकच की हेची दे का पांडुरंगा तुझा विसरण व्हावा. हेची मला फक्त हेच दान दे देवा. तुला द्यायचं असेल तर माझ्या वाणीला क्षणाचा विसर पडू देऊ नको. आणि जर तू माझ्या वाणीला तुझ्या नामाचा क्षणाचा विसर पडला नाही तर मी आयुष्यभर काय करेल? गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
म्हणतात देवा तुझा विसर न व्हावा. जर तुझ्या नामाचा मला विसर पडणार नाही तर तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यभर काय करील देवा. हे पांडुरंगा, हे नारायणा, हे दीनानाथा, हे भक्तवत्सल भगवंता, मी एकच करेल गुण गाईन आवडी. महाराज आपण रोज अभंग म्हणतो पण त्याचे किती गुणगान करतो आपण. महाराज 24 घंट्यातून किती गुणगान करतो देवाचे. देवाचे गुण किती आहे. देवाचे गुण किती सांगितलेले आहे शास्त्राने. किती गुण आहेत. 6 गुण आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तू भगवंतो. महाराज भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहे. आपण एका तरी गुणाचं वर्णन करतो का. महाराज देवाचं नाम घेतो तर 1000 नावं त्याच्यात दुसरे जोडतो तेव्हा देवाचं नाव घेतो. आणि महाराज गुण कुठे लावले देवाचे. महाराज एक गुणाचा विचार केला देवाच्या. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. महाराज भगवंताला भगवान का म्हणतात. हे 6 गुण त्याच्या ठिकाणी आहे म्हणून त्याला नाव काय आहे म्हणून तू भगवंतो. त्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहे. आणि देवा तुझ्या नामाचा विसर झाला नाही तर यशस्वी औदार्य या गुणाचं मी गुणगान करेल. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या गुणाचं मी अनुकरण करेल. आणि महाराज म्हणतात भगवंताचा गुण जर देवाने एका एका भक्ताला दिला ना महाराज तर त्या भक्ताचा बेडा पार झालेला आहे. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिला तर हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत करत महाराज लंका पार केली. नव्हे लंकेला जाळून भस्म करून समुद्रा पार हनुमंतराय आले. ऐका यशस्वी कोणाच्या ताकदीने देवाच्या गुणाच्या आणि नामाच्या. आणि हनुमंतरायाने काय फार जप केला होता का तप केलं होतं का. एकच केलं होतं जे रात्रंदिवस तुम्हाला गायला सांगितलं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय थोरविला मारुती. महाराज हनुमंतरायाला यश नामाचा गुण दिला त्याने एकच केलं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. गुण भगवंताचा एक गुण गेला दिला तर लंकेला जाळून भस्म करून सीतेचा शोध करून आले. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. रावणाला मारायच्या अगोदर त्याचा अभिषेक केला. महाराज औदार्य देऊनी हती विभीषण केला लंकापती. एक नावाचा गुण भगवंताने जर भक्ताला दिला तर त्याचा जय जयकार झाला. आणि तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या नामाचा विसर झाला नाही तर गुण गाईन. आणि कसे गाईल उगाच म्हणायचं म्हणून म्हणणार नाही. टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणून म्हणणार. आता नाही म्हणले मी तुम्हाला टाळ्या वाजा पण तुकोबाराय म्हणतात असं मी म्हणणार नाही. कसं गाईल आवडीने गाईल गुण गाईल आवडी. नाथबाबा सुंदर दृष्टांताने सांगतात भजन करायचं झालं देवाचं नाम घ्यायचं झालं तर कसं घेतलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम
घेसी. आवडीने जर तुम्ही त्याचं नाम घ्याल तर तुझी चिंता त्यासी आणि उगाच घ्या घ्या म्हटलं तर चिंता त्यासी नाही घेणार महाराज तो चिंता. का? आवड पाहिजे, प्रेम पाहिजे. महाराज म्हणतात त्या ठिकाणी प्रेमाविना भजन नाकी विना मोती, अर्थाविना पोथी वाचू नये. प्रेम असेल, आवड असेल तर भजन करावं. त्या ठिकाणी पोथी वाचावी, ग्रंथ श्रवण करावा, कीर्तन श्रवण करावं. आणि आवड नसेल तर विनाकारण श्रवण करून त्याचा लाभ मिळत नाही. तुकोबराय म्हणतात गुण गाईन. कसं गाईन? आवडीने गाईल. आणि तुकोबराय म्हणतात जर तू मला तुझ्या नामाचा विसर होऊ दिला नाही तर गुणगान आवडीने गाईल. आणि हेची माझी सर्व जोडी, याच्यातच सर्व काही माझी प्राप्ती आहे, जोडी आहे. पण तुकोबराय देवाला म्हणतात तुकोबराय जे तुमच्याकडे आहे तीच तुम्ही मला मागतात. तुम्हाला माझ्या नामाचा क्षणाचा विसर पडत नाही. तुम्ही माझं रात्रंदिवस गुणगान करता. याच्यापेक्षा जो तो भक्त येतो, कुणी माझ्याकडे धन मागतो, कुणी माझ्याकडे मुक्ती मागतो, कुणी माझ्याकडे संपदा मागतो, या पलीकडे काहीतरी मागा ना. तुकोबराय म्हणतात देवा हे तुला लखला बासो. जर मला तुला काही द्यायचं असेलच ना अजून तर संतांचा संग दे. अभंगाच्या तिसऱ्या जगी मुक्ती धन संपदा नलगी मुक्ती धन संपदा नलगी मुक्ती धन संपदा नलगी मुक्ती म्हणतात. देव म्हणतात ना तुकोबराय जो तो येतो माझ्याकडे हे मागतो ते मागतो ते मागतो, धन मागतो, संपदा मागतो, मुक्ती मागतो. याच्यातलं काहीतरी तुकोबराय तुम्ही मागा ना. जे तुमच्याकडे ठोसून ठोसून तुमच्या अंगामध्ये भरलेलं आहे, तुमच्या रोमा रोमातून रक्तातून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज तुकोबरायांची एवढी विठ्ठल भक्ती होती. महाराज तुकोबराय एवढं विठ्ठल 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 भजन करायचे ना तर तुकोबरायांच्या भजनाचा प्रभाव तुकोबरायांच्या तर शरीरावर पडलेलाच होता. पण तुकोबराय ज्या भूमीवर पाय ठेवायची ना, ज्या मातीवर पाय ठेवायचे ना तुकोबराय, तर तुकोबरायांच्या स्पर्शाने, कोणाच्या? तुकोबरायांच्या पायाच्या स्पर्शाने, ज्याप्रमाणे जनाबाईच्या स्पर्शाने ज्या गौरीला हात लागला ती गौरी काय बोलत होती? विठ्ठल विठ्ठल. महाराज तुकोबराय त्या मंगळवेढ्याच्या त्या भिंतीखाली मरण पावले तर देव म्हणतात अरे नामा जा आणि माझ्या चोखोबाचे हाडकं घेऊन ये. महाराज भक्ती कशी करावी? किती संतांनी भक्ती केली, किती नाम गायलं. आपण थोडस गातून त्याचा उहापोह किती करतो. महाराज चोखोबराय त्या भिंतीखाली जाऊन त्या ठिकाणी मेल्या गेलेत. महाराज त्यांचा प्राण गेला, देहत्याग झाला. तर विटीवरचा देव नामदेवरायांना म्हणतो. कोणाला? लाडक्या भक्त असणाऱ्या नामदेवरायला म्हणतात देव अरे नामा जा आणि माझ्या चोखोबाचे काय घेऊन ये? हाडकं घेऊन ये. नामदेवराय म्हणतात देवा तू वेड आहेस की काय? अरे तुला भक्ताचं एवढं वेड आहे माहीत आहे, पण अरे तुझ्या चोखोबाचे हाडकं कोणाला सापडणार? महाराज देव असा आहे, देव भक्ताची जात बघत नाही, देव भक्ताचं वय बघत नाही, देव भक्ताचं वर्ण बघत नाही, देव भक्ताचं स्त्री आहे का पुरुष आहे हा भाव बघत
नाही महाराज. चोखोबार आहे त्या ठिकाणी जातीने कोण होते? कोण होते? आपल्याला संत मालिका माहित आहे. चोखोबाराय जातीने महार होते महाराज. पण चोखोबाराय नामदेवरायांना थोडासा संकोच वाटू लागला की त्या ठिकाणी चोखोबारायांना मंदिरामध्ये येऊ देत नव्हते, चोखोबारायांना मंदिराची पायरी चढू देत नव्हते. आणि त्या चोखोबारायांची हाडकं नामदेवरायांना देव म्हणतात जा नामा आणि माझ्या चोखोबाचे हाडकं घेऊन ये. देव नामदेवराय म्हणतात देवा तू वेडायस की काय? अरे तिथे एवढे सगळे लोक मेले, त्या भिंतीखाली तुडून मेले, तुझ्या चोखाचे हाडकं कुठं भेटणार? देवाच्या डोळ्यात अश्रू आले. देव म्हणतात नाही रे नामा, माझा चोखोबा माझं नाम एवढं गात होता की विठ्ठल 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 नामाची एवढी साखळी तयार झाली. तिथे तू जा. अरे सगळ्यांची हडकं असतील पण माझ्या चोखोबाचे हडकं माझंच गुणगान गात असतील. मला चोखोबारांना हे खरं, नामदेवरायांना खरं वाटलं नाही. नामदेवराय गेले अनेक हडकं पाहिले, नामदेवरायांना काही चोखोबारायांचे हडकं सापडेना. प्रत्येक हाडू खायचे कानाला लावायचे, सगळे मुकेच निघले. नामदेवराय म्हणले देव वेडा झाला म्हणे भक्तीने, देवाला काहीच समजत नाही म्हणे. हाडकं कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणते का? लोकांचे मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हाडकं कुठे विठ्ठल 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 म्हणायला गेले म्हणे. आणि नामदेवराय तिथून निघणार ना तर एका दगडाच्या अगदी मातीच्या ढिगाऱ्या खालून विठ्ठल 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 महाराज नामाचा जे घोष आला ना तर नामदेवरायांच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. नामदेवराय डोळे त्या ठिकाणी ठाव फोडून रडायला लागले. ते हडकं छातीला लावले, देवाजवळ आणले आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या पायरी जवळ मला चोखोबारायांना समाधी दिली. विठ्ठल बघा तुम्ही, आपण पंढरपूरला जातो तर देवाचं दर्शन आधी घेत नाही, नामदेवरायांचं दर्शन घेत नाही. कोणाचं दर्शन घेतो आधी? चोखोबारायांचं. माझा देव एवढा कृपाळू आहे. मला सांगायचा भाव एकच की मला चोखोबारायांचे हडकं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. जनाबाईच्या गौऱ्याला हाताचा स्पर्श झाला तर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तसं तुकोबारायांचा परमार्थ, तुकोबाराय एवढं नामचिंतन करायचे, एवढं नामचिंतन करायचे की तुकोबारायच्या मातीवर पाय ठेवायचे ना तर मातीतून सुद्धा काय ध्वनी निघायचा? काय निघायचा? विठ्ठल माझा 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 पायाखालची माती सुद्धा म्हणायची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महाराज तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल म्हणायची. जिजामातेचा एकच खूण असायची. आपल्या सगळ्यांना माहित आहे, वराड्या, भामचंद्र आणि भंडारा डोंगरावर जर तुकोबाराय गेले तर जेवण घेऊन जिजामाता जायच्या. तर एकच खूण असायची, ज्या रस्त्याने तुकोबाराय गेले त्या रस्त्याने ते काय मिस कॉल देत नव्हत्या. तेव्हा काही मोबाईल नव्हते ना. महाराज जिजामाता तुकोबारायच्या रस्त्याने गेले ना महाराज, त्या रस्त्याच्या धुळीला कान लावायच्या. आणि ज्या रस्त्याच्या धुळीतून विठ्ठल 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 ध्वनी यायचा ना, त्या रस्त्याने तुकोबारायांच्या भाकरी घेऊन त्या ठिकाणी जिजामाता जायच्या. मला सांगायचा भाव काय की तुकोबारायांना देवाच्या नामाचा क्षणाचा विसर पडत नव्हता. आणि देव म्हणतात, तुकोबाराय तुमच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, तुमचा देह कण कण रक्तानं रक्त त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणतं. मग जे तुमच्याकडे आहे ते का तुम्ही मागता आहात? दुसरं मागा ना, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी तुला ते लखला भासो न लगी मुक्ती धन संपदा, मला तुझी मुक्ती नको. मुक्ती म्हणजे मोक्ष. आणि देवा तू मोक्ष द्यावा आणि आम्ही घ्यावा, एवढे आम्ही काही भिकारी नाही. कोण म्हणताय? तुकोबाराय. तुकोबाराय आधी म्हणतात मी भिकारी आहे ना, आता काय म्हणतात, तू मुक्ती मोक्ष द्यावा आणि आम्ही भीक मागून घ्यावा, एवढी काही आम्ही भिकारी नाही. अरे देवा तुझ्या असणाऱ्या वारीची एक पताका खांद्यावर घेतली, पाहे पा ध्वजेची चिरगुट राया जतन करिता कष्ट. एक ध्वजा हातामध्ये घेतली आणि तुझी एक पंढरपूरची वारी केली वारकरी होऊन, तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची. आणि तुझ्याकडे कशाला मोक्ष मागायची गरज आहे? तुझी वारी केली तरी मुक्ती मोक्ष मिळतो देवा. म्हणून न लगे मला मुक्ती नको, मला मोक्ष नको, न लगे मुक्ती धन. तुकोबाराय काय म्हणतात, धन संपदा. संपदा या शब्दाचा अर्थही धनच होतो, ऐश्वर्यच होतो. आणि धन, तुकोबाराय धन का नका म्हणतात? आपल्यापैकी जर धन आलं तर कोण नाही म्हणेल? सिडकोचे जर पैसे आले तर कोण कोण नाही म्हणणार आहे? हात वर करा बरं खरपुडीचे लोक. वाट बघायला लागलेत, कधी पैसे येणार आहेत, कधी पैसे येणार आहेत, किती करोड रुपये येणार आहे, किती लाख रुपये येणार आहे. माझ्या सकट तुम्ही वाट बघता की नाही? हा, बघता की नाही तुम्ही? सगळ्यांना माहिती आहे सिडको येणार आहे, सिडको येणार आहे, कितीतरी लाखो रुपये येणार आहे, करोडो रुपये येणार आहे. पण आपण नाही म्हणणार आहेत का सरकारला आम्हाला सिडकोचे पैसे लागत? आपण म्हणणार आहे? जे नाही म्हणणार त्यांनी माझ्याकडे आणून द्या. कोणीच म्हणत नाही महाराज धनाला. पण तुकोबारायांना माहित होतं, आपण धन जरी घेतलं तर धन हे कुबीराचे आहे, देह हे काळाचा, धन कुबीराचे. येथे मनुष्याची काय आहे? महाराज तुकोबारायांना चांगल्या प्रकारे माहित होतं, देह ही काळाचा आहे, धन ही कुबीराचा आहे. इथे फक्त मनुष्याला देवाने त्याच्या भजना करता पाठवलेला आहे. म्हणून मुक्ती धन संपदा, मला याच्यातलं देवा काहीच नको. तुला जर द्यायचं झालं ना देवा, तर तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. आणि ते नाम घेण्याकरता, तुझ्या प्राप्ती करता संत संग देई सदा. देवा मला द्यायचा झाला ना तर मला संतांचा संग दे. तुकोबारायांसारख्या संतांनी कोणाचा संग मागितला? संतांचा. दारू पिणाराचा नाही, व्यसन करणाराचा नाही, महाराज संतांचाच का संग मागितला? तर महाराज म्हणतात संतांच्या संघामध्ये जो जो जातो ना महाराज त्याचा बेडा पार होतो. प्रल्हाद गेला, ध्रुव गेला. महाराज म्हणतात ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जू की बन गई, ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जू की बन गई, ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जू की बन गई, ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग रे, हरि सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी हो संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. संतांनी वर्णन केलं, संतांची संगत ज्याने ज्याने केली, मला प्रल्हादाने केली. आपण भागवत कथा श्रवण केली. प्रल्हादाने संतांची संगत आईच्या उदरामध्ये असताना केली. ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जू की बन गई, हरि सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बनेगी. परत त्याचं कल्याण होईल. पण केव्हा? संतन के संग
लाग रे संग करावा माणसाने. महाराज जीवनामध्ये संघाशिवाय भगवंताची प्राप्ती सुद्धा नाही, पण संघ ही सात्विकाचा असावा, वारकऱ्याचा असावा. महाराज जसा संघ असतो ना तसा मनुष्य जीवनामध्ये घडतो. आणि महाराज जीवनामध्ये जीवन जगत असताना पैसा कमी असावा, महाराज गरिबी असली तरी चालेल, पैसा असला तरी चालेल, महाराज सगळं काही असली तरी चालेल, पण त्याच्या याच्यापैकी घर नसेल, झोपडी असेल तरी चालेल, थोडाफार पैसा कमी असेल तरी चालेल, 2 वेळेच्या जेवणापेक्षा 1 वेळेचं जेवण मिळालं तरी चालेल, पण जीवनामध्ये संगती काय करावी, चांगल्याची करावी. महाराज वाईट संगत करण्याकरता 1 क्षण लागतो, पण चांगला संग करण्याकरता आयुष्याचं आयुष्य खर्च करावं लागतं. विठ्ठल 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 संग चांगल्याचा करावा. आणि कबीर महाराजही म्हणतात की संगत संत नक्की करले जन्म का सार्थक कचू करले संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते किंवा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून तुकोबराय म्हणतात देवा तुला जर संगती जरी द्यायची झाली ना मला, तर कोणाची संगती दे, संतांची दे. का संतांची जर संगती केली, एखाद्या माळकऱ्याची संगती केली तर तो कीर्तनालाच नेईल, कुठं नेईल. आणि टिंब टिंब घेणाऱ्याचे केले तो म्हणेल 1च घोट घे, दुसऱ्या दिवशी म्हणेल 2च घोट घे, तिसऱ्या दिवशी तो बाटलीच घेतो की नाही. संघ, संघाचा किती परिणाम होतो. आणि महाराज माळकऱ्याचा संघ केला. वारकर तुम्ही भाग्यवान मंडळ आहे, तुमच्या गावची धुराच माळकऱ्याच्या हातात आहे. विठ्ठल सरपंच मार्ग दाखवणाराच जर माळकरी असेल तर तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे की मी माळकरी आहे, तुम्ही माळ घाला. जर तुमच्याच गळ्यात नसती तर तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह केला नसता. उद्या जर तुम्हाला येऊन म्हणेल कोणी तुम्ही कसं काय म्हणता माळ घाला, माळ घाला, तुम्ही हक्काने सांगू शकता अनुभव आले अंगा ते या जगा तसे किंवा सांगत असे. तुम्ही त्या माळीचा अनुभव घेतला, वारकरी होऊन तुम्ही भक्तीचा अनुभव घेतला. म्हणून संघ महाराज तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा देवा तुझी प्राप्ती करायची झाली तर संतांचाच काय लागतो, संघ लागतो. आणि हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. या न्यायाने देवा संत संग देई सदा. आणि देवा हा जर संतांचा संग मला अखंड लाभला तर मी अखंड तुझं गुणगान करेल. बघा तुकोबाराय मागत तर नाहीच, पण किती मागण्या मागितल्या मी सांगेल तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या नामाचा विसर पडणार नाही. संतांचा संग घडला तर तुझं मी गुणगान करेल, तुझं नामस्मरण करेल. पण देवा असं अखंड नामस्मरण जर माझ्याकडून घडत असेल तर पुन्हा पुन्हा मला जन्म दे. पण तुकोबारायांना देव म्हणतात तुकोबाराय पुन्हा 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 जन्माला येणं का एवढं सोपं आहे. आणि पुन्हा पुन्हा का मानव देव आपल्याला मिळतो का. महाराज माणसाला वाटतं तरुणपणात नाही परमार्थ केला तर म्हातारपणात करू, म्हातारपणात नाही केला तर पुढच्या जन्मात करू. महाराज पुढचा जन्म खंदिते न करा होणे गाढव कुतरा. तुकोबाराई म्हणतात की जन्म नाही रे अनेक. आणि तुकोबाराईच म्हणतात देवा पुन्हा 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 मला हा संतांचा संग करण्यासाठी तुझं गुणगान करण्यासाठी पुन्हा पुन्हा गर्भवासाला घाल. तुकोबाराईंना देव म्हणतात तुकोबाराय गर्भवासाला येणं म्हणजे मानव देहाला येणं आहे आणि गर्भवासाचं दुःख काही साधं नाही. पण तुकोबाराय म्हणतात जर पुढे सुख असेल तर मी गर्भवासाचं दुःख सहन करेल आणि त्याच्यात ही मला तू सुखाने जन्माला घालणं ही तुझी जबाबदारी आहे. शेवटच्या चरणात तुकोबाने गर्भवासी, 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 सुख भाला रे भासी, सुख भाला
नावडी हेची माझी सर्व जोडी. मी अवघ्या 5च मिनिटात, तुम्ही म्हणाल का तुम्हाला कीर्तन करायलाच भेटलं की नाही काय की, पण मला 9:30ला मी हातात विणा घेतला, 9:15ला इथं आले. 9:15 माझा एक नियम आहे, मी माझे अजून नियम जीवनामध्ये काही तोडलेले नाहीत की मी विणा घेतल्यापासून बरोबर जे विठ्ठल होईपर्यंत 2 तास कीर्तन करते. इथंच नाही, कुठेही जाऊ द्या, मी वारकरी संप्रदायाचा नियम अजून तरी मोडलेला नाही. भगवंत माझ्याकडून मोडूनही घेऊ नये हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. आणि उरलेल्या 5 मिनिटामध्ये मी जय विठ्ठल करेल, पण तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याचं एकदा सर्वांनी हाताने आणि गोड अशा मुखाने भगवंताचं एकदा नामचिंतन करावे. देवा असं गुणगान करण्यासाठी देवा पुन्हा पुन्हा मला गर्भवासाचं दुःख, मला अगोदर थोडंसं दुःख जर मिळालं आणि पुढे जर आयुष्यभर सुख असेल तर थोडं दुःख सहन करायला काही हरकत नाही. तुकोबराय म्हणतात देवा मी गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे, कारण मला आयुष्यभर तुझ्या नामाचं काय आहे पुढे सुख आहे. सुखे घालावे आम्हासी, आणि हे जर तू दान दिलंस तर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा. तुकोबरायांनी एकाच अभंगामध्ये मागायला तयार नव्हती, देव म्हणले तर 3 मागण्या मागितल्या. कुठल्या कुठल्या मागितला? तुझा विसरण बाबा हेची दान देगा देवा, गुण गाईन आवडी हेची दान देगा देवा, संत संग देई सदा हेची दान देगा देवा, सुखे घालावे आम्हासी हेची दान देगा देवा. आणि आपण ही जीवनामध्ये एकच दान मागावं भगवंता, अखंड तुझी अशीच निष्काम स्वरूपाची, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, उठताना बसताना झोपताना संसार करत करत आमच्याकडून ही तू असंच अखंड नामचिंतन करून घे हेची दान देगा देवा. कधी आम्हाला दुर्बुद्धीचा स्पर्श होऊ देऊ नको, कधी आमच्या वाणीने कोणाची निंदास्तुती घडू देऊ नको. सतत अखंड तुझं नामचिंतन आणि तुझी सेवा आमच्याकडून घडू दे हीच देवाला आपण प्रार्थना करावी. आणि माझ्या वाणीने मला या अभंगाचा, तुम्हा सर्वांना या अभंगाचा भावार्थ माहीत आहे, पण संतांचे अभंग आहे. मला संतांच्या एका अभंगाचा नव्हे, एका कडव्याचा नव्हे, एका शब्दाचा जरी माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाने भावार्थ करायचा ठरवला तर करोडो जन्म घेतले तरी एका शब्दाचाही मनुष्य संतांच्या अभंगाचा भावार्थ करू शकत नाही. पण माझ्या वाणीने, मतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे अगदी शब्दाशी अर्थ मागणीपर हा अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडला. याच्यातून जर काही चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी ठेवून द्या. एखादा शब्द बरोबर आला असेल तो तुमच्या जीवनामध्ये, मला माहिती आहे भावार्थ जरी चुकीचा आला तरी विठ्ठल हा शब्द माझ्या मुखातून चुकीचा गेलेला नसणार आहे. तेवढा जरी घेतला तरी आपल्या जीवनाचं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या असणाऱ्या आजच्या शेवटच्या दिवसाची सेवा, आता माझं उद्याही कीर्तन आहे, मग आज कोणाकोणाची नावं घेऊन उद्या कोणाकोणाची नावं घेऊ, पण तरीसुद्धा या ठिकाणी जे महाराष्ट्रातील नामवंत गायक मंडळी, वाजवणारी मंडळी आवडीने प्रेमाने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. अशा असणाऱ्या आमच्या आदरणीय गायनाचार्य श्री भारतीताई गाडेकर, आदरणीय हरिभक्तपरायण योगिताताई हजारे, शारदाताई सोनवणे, आमच्या काळेताई, आमचे असणारे काका महाराज, गोड अशा प्रकारे एकाहुनी बळीरे, एकापेक्षा एक गाणारी मंडळी आहेत. या सर्वांनी सुंदर अशा प्रकारची साथ दिली. तशी मी त्यांचे उदयही आभार मानणार आहे, पण आजच्या नियमाप्रमाणे त्यांचंही मी आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी आपले समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी त्यांचेही आभार आहे, कारण सतत 7 दिवसापासून गावकरी मंडळी आपले असणारे, गावाचे वैभव असणारे श्री हरिभक्तपरायण हनुमानजी महाराज भाग, आपले जगदीश दादा आबा, कारण सतत ते आमच्या पाठीमागच आहेत, हे की नाही. असा मोठा हात असल्यानंतर उभा राहणाऱ्याला भीती वाटत नाही, हे की नाही. तर ते तर भागवतालाही आहेत, हरिपाठालाही आहेत, कीर्तनालाही आहेत. आणि समस्त गावकरी, टाळकरी मंडळी, छोटे छोटे मंडळी आणि चोपदार काका, तुमचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही जाता जाता थांबले, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजा, आहे की नाही. ते इथंच भेटले मला आणि ते चालले होते औरंगाबादला.
कार्यक्रमाला. त्यांना म्हणलं आजच्या दिवस थांबा, मीच काय केलं कीर्तनाला, तुम्ही माझ्या कीर्तन सोडून चाललात. तर तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि या ठिकाणी आमची साऊंड सिस्टीम ही फार सुंदर आहे. त्याप्रमाणे ज्यांनी मला कथेला साथ दिली सर्व आमची मंडळी या ठिकाणी आहे. अजय दादा आहे, सुनील दादा आहे आणि त्या ठिकाणी अविनाश दादा आहे. ज्यांनी झाकी दर्शन बनवलं असे असणारे काळे काका आहेत. आणि ज्याप्रमाणे 7 दिवस ज्यांनी आपल्या मुखातून नाही बोटातून ज्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं असे आमचे आदरणीय दत्ता महाराज नखाते. अगदी सगळ्यांचं मन वेधून त्यांनी घेतलेलं आहे. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. तर त्यांनी सुद्धा मला गोड अशा प्रकारची साथ दिली. आणि या ठिकाणी प्रथमतः पंचक्रोशीतील गावकरी मंडळी आहेत, महिला मंडळ आहेत. आणि पंचक्रोशीतून या ठिकाणी वाडरगाव असेल, वडी असेल, कारला असेल, रोहनवाडी, सारवाडी, आणखी गोकुळवाडी, चौधरीनगर, खरपुडी, जालना सर्व ठिकाणी येऊन या ठिकाणी तुम्ही रोज येऊन या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी देठे परिवार आणि सरपंचाकडून तुमचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करते. आणि झालेली सेवा इथेच या ठिकाणी भगवंताच्या चरणी, राधाराणीच्या चरणी आणि गोपालकृष्णाच्या चरणी. अजून राहिलेलं मी उद्या बोलला. आता तुम्ही म्हणाल का तुम्हाला उद्या कीर्तन करायचं नाही का इथं, तर राहिलेलं उद्या बोलू. पण मला असं वाटतं की एकदा यांना कळू द्या आपण दिवसभर काय काय केलं आहे की नाही. मला असं वाटतं की यांना कळू द्या. 1 मिनटं 2 मिनटं मी घेईल तुमचे. तर सगळ्यांनी एकदा सुंदर हाताने टाळी वाजवून आपण जे 7 दिवसभर केलं ना ते मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.